जमीन होती फक्त काही एकरांची, पण वाद असा पेटला की 60 जण रणांगणात उतरले। पुण्याच्या शिरूर तालुक्यातील चांडोळ गावात जमिनीच्या वादातून अक्षरशः युद्धच पेटलं। वडील उपार्जित जमिनीच्या कारणावरून दोन गट आमने सामने आले। आरोप आहे की एका गटाने ट्रॅक्टर थेट उभ्या गवारीच्या पिकात घालून मोठं नुकसान केलं। याचा जाब विचारत वाद इतका चिघळला की लोखंडी रॉड, लाकडी दांडगे आणि लाथाबुक्क्यांनी दोन्ही गट एकमेकांवर तुटून पडले। प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार तब्बल 50 ते 60 जण या हाणामारीत सहभागी होते। काही वेळासाठी संपूर्ण परिसर रणगणात बदललं होतं। या तुफान हाणामारीत महिलांसह अनेक जण जखमी झाले असून गवारीच्या पिकाचंही मोठं नुकसान झालं आहे। या प्रकरणी शिरूर पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या एकूण 52 जणांविरुद्ध दंगल, मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचे गुन्हे दाखल केले आहेत। दरम्यान नांदेड जिल्ह्यातील शेतीच्या रस्त्याच्या वादातून दोन शेतकरी कुटुंबामध्ये लाठीगाठीने हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे। विशेष म्हणजे ही मारहाण महसूल अधिकारी आणि पोलिसांसमोर झाली। सध्या दोन्ही घटनांना तपास सुरू असून एका जमिनीच्या वादाने किती मोठं रूप धारण करू शकतो याची चर्चा सर्वत्र होत आहे।